व्हिडिओ टाकायचा म्हणून मी नाव लक्षात ठेवलेलं पण विसरलीच. आई ग काय होतं. तुम्ही कॉमेंट करून सांगा जर तुम्हाला माहिती असेल. कोनफळ आणि अलकुटं असतात त्याचप्रमाणे हे पण आहे. थोडंसं कडू असतं त्यामुळे साखर टाकली जाते. आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळी जरा लवकरच उठलेलो, मस्त उठलो, तयार झालो. देवीची ओटी भरायची होती म्हणून आम्ही निघालो. गार्डन मध्ये आता भरपूर फुलं झाल्यात, सगळ्यात जास्वंदी मस्त फुलतात. पावसाची मात्र रिपरिप सुरूच. कुलदेवीची ओटी भरली आणि तिथून आम्ही आलो मंदिरात. मंदिरात देवीची ओटी भरली, नमस्कार केला आणि निघालो. तव्यावरची भाकरी काढायलाच विसरली. मग काय कडक झालेली, मग थोडीशी मध टाकली आणि अशी कुरकुरीत मध आणि भाकरी खायला मिळाली. कुठल्याही वेळेस ट्रेनला जा, काय भयानक गर्दी असते. बाप रे. घरी पोचली आणि पोट भरून खाल्लं तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. ह्या पावसाला सांगा कोणीतरी की आता बस, कंटाळा आला आम्हाला तुझा. विचारांची नेहमी अशी तारांबळ उडते. थोडंसं ऊन पडतं मग ते ताडपत्री काढतात पिचवरून आणि जसा पाऊस सुरू झाला बापरे धावत 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 ताडपत्री टाकायला. ये दुःख काहे खतम नाही होता माहिती नाही. हे कधी संपायचं कोणास ठाऊक. काम झालं, सगळं आवरलं, आता जरा बरं वाटतंय. नवरात्र म्हटली की उपवास आणि 9 दिवस आपण शाकाहारीच खातो, त्यामुळे भरपूर कडधान्य घेतली आणि सगळी भिजत. संध्याकाळी तयारी केली आणि आम्ही निघालो मालाडला जायला. शुभम आणि आधी तिथेच भेटणार होते मला. इकडे आम्ही का आलोय ते इथे एक शॉप आहे जिथे खूप रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला छान लग्नाचे कपडे मिळतात, स्पेशली मुलांचे. सो शुभमला आधीच्या लग्नासाठी थोडेसे कपडे बघायचे होते म्हणून आम्ही इथे आलो. शुभमने बरेच आउटफिट ट्राय पण केले आणि तुम्हाला खूप जास्त व्हरायटी पण मिळते आणि अतिशय कमी प्राइस मध्ये सुंदर तुमचे लग्नाचे ड्रेस होऊन जातात. लग्नाचा ड्रेस तसाही आपण एकदा घातला की परत क्वचितच घालतो. मी कॅप्शन मध्ये ऍड्रेस देते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. सगळं काम आवरलं, घरी आलो आणि मस्त जेवण केलं कारण की थकलेलो, लेटच झालं जरा. आजसाठी एवढंच, भेटू आपण लवकरच.